शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद. लोकांचा रोष स्वाभाविक. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील. फडणवीसांचं आश्वासन. माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणी भेटायला येऊ नका. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची विनंती. पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर. नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत आक्रमक. तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय. नवनाथ बन यांचा पलटवार. किरकोळ मारहाणीसाठी अटक. नसरापूर प्रकरणातील नराधमाचा कोर्टामध्ये अजब दावा. तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे. कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी. पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध. उद्या अधिकृत घोषणा होणार. भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध. बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब. सत्तेशिवाय पक्ष टिकू शकत नाही. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं वक्तव्य. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. कडूंचं भाष्य. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव. साकोलीमधील कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत. व्हिडिओ व्हायरल. नाशिक TCS प्रकरणामध्ये पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप. अधिक तपास सुरू. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती. मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर. कर थकवणाऱ्यांवर RTO मेहरबान का? कॅगचा सवाल. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तत्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. बीडमध्ये 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद. परळीमध्ये पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. तर हिंगोलीतही डिझेल घेण्यासाठी बॅरल घेऊन पंपावर मोठी गर्दी. डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच नियंत्रण कक्ष शांत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी आणि अपघाताबाबत नियंत्रण कक्षाला एकही फोन नाही. मिसिंग लिंकच्या महामार्गाला पुरेपूर फायदा. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर. 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक. तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परीक्षा केंद्रांवर कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश. उष्णतेच्या लाटेमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा केंद्रांवरील असुविधांचीही न्यायालयाकडून दखल. मुंबईमध्ये मंगळवारपासून 30 तास पाणी बंद. जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरामध्ये पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. परभणी ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत. नळाला येणारं पाणीही पिण्यायोग्य नसल्याची तक्रार. दिल्लीमधील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग. 9 जणांचा होरपळून मृत्यू. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन. 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेच्या उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.